नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये टॉपिक वाईज आपला अभ्यास किती राहिलाय, कशा पद्धतीने अभ्यास करायचा, या टॉपिकचा अभ्यास झालेला आहे का, संपूर्ण सिलेबस समजून अभ्यास केलोय का, 90 मार्काची तयारी कशी करावी याबद्दल आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, सुरुवात करतो मराठी या घटकापासून। आता मराठी पेपर 1 व 2 याला मराठी निवडलेलंच आहे। आता या घटकामध्ये कोणते कोणते घटक करायचे ते पटपट सांगतो बघा। तुम्हाला इथे वर्णमाला या घटकावर एक क्वेश्चन असणार आहे, तुम्हाला करायचंय। त्यानंतर शब्दाच्या जाती 2 ते 3 क्वेश्चन असतील मित्रांनो। शब्दाच्या जाती यावर 2 ते 3 क्वेश्चन असतील, हे सुद्धा पाहून जायचे। विशेष करून विभक्तीवर 100% प्रश्न असणार आहे। संधी प्रयोग याच्यावर एखादा क्वेश्चन येणार आहे। संधी किंवा प्रयोगावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार। समासावर विचारला जातो। त्यानंतर अलंकार फिक्स विचारला जातो। वृत्त किंवा रस यापैकी प्रश्न येऊ शकतो। हे टॉपिक तुम्हाला करायचेच। त्याचबरोबर मनी, त्यानंतर मनी झाल्यानंतर विरुद्धार्थी समानार्थी शब्द यापैकी एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, लक्षात ठेवा। टॉपिकचे नाव लक्षात ठेवा। वाक्यप्रचारावर मनी जुळवणी असेल। त्यानंतर पत्रलेखन आणि उतारा हमखास प्रश्न येणार आहे। पत्रलेखनावर म्हणजे पत्रलेखनाचे नियम, कुणाला पत्र लिहिल्यानंतर काय मायना वापरावा वगैरे 100% त्याच्यावर प्रश्न येतोच। त्यामुळे तो घटक सुद्धा आपल्याला करणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने मराठी मध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे शेवटच्या टप्प्यामध्ये। आणि उतारा फिक्स ठरलेला आहे, याच्यावर तुम्हाला अभ्यास करावाच लागेल। त्यानंतर इंग्रजीच्या बाबतीत सांगतो विद्यार्थी मित्रांनो। हिंदीच्या बाबतीत मला माहित नाही, ज्या गोष्टी माहित नाहीत त्या गोष्टीकडे आपण जात नाही। इंग्रजी बाबतीत मी टॉपिक सांगतो, ते टॉपिक करून जावाच। पहिला टॉपिक म्हणजे विद्यार्थी मित्रांनो स्पार्ट ऑफ स्पीच। पार्ट ऑफ स्पीच वर प्रश्न येतोच। फिगर ऑफ स्पीच अलंकारावर प्रश्न येतो म्हणजे येतो। प्रिपोजिशन, आर्टिकल, डायरेक्ट इनडायरेक्ट, क्वेश्चन टॅग आणि डिग्री याच्यावर तुम्हाला प्रश्न आलेला आहे। एक उतारा विचारला जाईल, 3 ते 4 मार्काला त्याच्यावर प्रश्न आलेले आहे। बालमानसशास्त्र सीडीपी, इंग्रजीचं मी तोंडी सांगितलेलं आहे। सीडीपीच्या बाबतीत मित्रांनो लक्षात घ्या, पहिला क्वेश्चन म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट पेडागॉजी या घटकामध्ये तुम्हाला लैंगिकतेवर प्रश्न येणार आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्यावर प्रश्न येणार आहे। जे महत्वाचे घटक आहेत भाषा, त्रिभाषिक भाषा या घटकावर सुद्धा प्रश्न येणार आहे। त्रिसूत्री भाषा गाजलेला विषय आहे, त्याच्यावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जातो। आता पुढे चला, बुद्धिअंकावर प्रश्न 100% विचारला जातो। विचार प्रेरणा या घटकावर प्रश्न येणार आहे। उपपत्त्यावर 3 ते 4 क्वेश्चन येतील। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, उपपत्त्या झाल्या, बौद्धिक घटक झाले, अध्ययन पद्धतीवर 3 क्वेश्चन येतील। अशा पद्धतीने तुमचा सीडीपीचा सिलेबस असेल, त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन येणार आहे। त्यानंतर ईव्हीएसच्या बाबतीत ईव्हीएस छत्रपती शिवाजी महाराज संगणक या घटकावर 2 किंवा 3 प्रश्न असतीलच। त्यानंतर ईव्हीएस मध्ये आपले मराठी साहित्य संमेलन याच्यावर 1 किंवा 2 प्रश्न विचारले जाणार 100%। त्यानंतर कुंभमेळ्यावर एखादी प्रश्न येईलच। त्यानंतर तुम्हाला भूगोलाचे 2-3 क्वेश्चन, पंचायत राजचे 2-3 क्वेश्चन, विज्ञानाचे 4-5 क्वेश्चन येतील आणि राज्यघटनेचे 1 किंवा 2, शिक्षणाचे नियम किंवा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण याच्यावर हमखास प्रश्न येणार म्हणजे येणार ईव्हीएस मध्ये। ठीक आहे, त्यानंतर विज्ञान आणि मॅथ। आता मॅथचं जर विचार घेतलं, मॅथचं अप टू डेट सांगतो मित्रांनो। आलेख विचारला जाईल, त्याच्यामध्ये पाय चार्ट विचारला जाईल किंवा आलेख सारणी विचारला जाईल, कोणताही एक येऊ शकतो। रिझनिंगच्या बाबतीत जर विचार घेतलं, कालमापन, घड्याळ, नातेसंबंध
आरशातील प्रतिमा, यापैकी 2 प्रश्न तुम्हाला 100% विचारले जाणार आहेत. यापैकी 2 प्रश्न तुम्हाला 100% विचारले जाणार म्हणजे जाणार. त्यानंतर वर्तुळ 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 चक्रीय वर्तुळ या किंवा वर्तुळ चौकोनावरील कंबाईन क्वेश्चन विचारला जाईल पायथागोरसच्या प्रमेयाला धरून. त्यानंतर शेकडेवारी, नफा तोटा आणि विद्यार्थी मित्रांनो काळकाम वेग, नळ टाकी, बोट प्रवाह यापैकी 2 प्रश्न आणि रेल्वेवरील हमखास प्रश्न तुम्हाला विचारला जाणार म्हणजे जाणार, एवढं डोक्यात ठेवा. त्यानंतर बेसिक मध्ये नैसर्गिक, मूळ, पूर्ण, अपूर्ण संख्या किंवा घातांकावरील प्रश्न यापैकी 6 ते 7 प्रश्न तुम्हाला गणित या घटकामध्ये असतील. पेपर 1 असू द्या किंवा 2 असू द्या. विज्ञानाच्या बाबतीत पाठ्यपुस्तक 8, 9, 10 मध्ये जे टॉपिक आहेत, दोन्ही असतील, प्रकाश असतील, आंतरकिरणे असतील किंवा प्रतिमा असतील, त्याच्यानंतर रासायनिक द्रव्य असेल किंवा रोग असतील, आरोग्य असेल, आहार पोषण असेल, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत. हे सर्व टॉपिक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. सोशल सायन्सच्या बाबतीत सेम, जे की प्राचीन अर्वाचीन इतिहासावर 100% 4 ते 10 प्रश्न विचारले जातील. त्यानंतर भूगोलाचे प्रश्न ही पृथ्वी गोल व विषुववृत्त आणि कर्कवृत्त, अक्षवृत्त याच्यावर एखादा क्वेश्चन येणार म्हणजे येणार. ग्रहावर सूर्यमालेत प्रश्न येणार, 100% येणार म्हणजे येणार. राज्यघटनेच्या बाबतीत भारतीय शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत क्वेश्चन आलेला दिसणार आहे. म्हणजे हाच आपला सिलेबस आहे. हा जे मी काही टॉपिक सांगितलेले हे सर्वच्या सर्व टॉपिक एकदा लिहून काढा, त्याच्यावर 100% हमखास प्रश्न. आता सर गेस्ट पेपर कसा देता तुम्ही? अरे मागचे पेपर काढून बघा ना, वारंवार तेच 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 रिपिटेशन झालेले आहे. त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो शेवटच्या टप्प्यामध्ये टेस्ट सिरीज आपण अवलंब केलेला आहे. ज्यांना कोणाला टेस्ट पाहिजे हे सर्व घटकाचा मागच्या पेपरचा विचार. अरे मित्रांनो बघा, तुम्ही जर पेपरला जाऊन आलात ना 23 तारखेला, डायरेक्ट सांगतो मागचे पेपरच तुम्हाला सर्वात मोठे गेम चेंजर दिसणार आहे. म्हणूनच आपण आवर्जून लक्ष घालून यावेळेच्या टेस्ट पेपर आणलेले आहेत. ज्यांना हवे आहेत त्याने मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. मित्रांनो, जसं ऑनलाईन क्लास विश्व आलेलं आहे तेव्हापासून मार्गदर्शन करतो, आधीमध्ये आलेलं नाही. आणि 2017 पासून ते आतापर्यंत हा जो काही अनुभव आहे, टीईटी परीक्षा असू द्या, TAIT असू द्या, शिक्षक भरती असू द्या, शिक्षक भरती नंतर जेवढ्या काही एक्झाम झाल्या शैक्षणिक दृष्ट्या किंवा शिक्षकांच्या, याच्यातला अनुभव म्हणून सांगतोय. आजच्या या व्हिडिओमध्ये जे टॉपिक सांगितलंय तेवढ्याच टॉपिकवर जास्त भर द्या. तुम्हाला ते टॉपिक तुम्हाला परीक्षेमध्ये दिसून येतील. हार्डनेस कमी जास्त असू शकतो पण टॉपिक अजिबात चेंज होणार नाहीत. जेवढे टॉपिक सांगितलं, 50 टॉपिक सांगितलं, त्याच्यावर आवर्जून अभ्यास करावा हीच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. इथेच थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.